हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यावर एका अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी आपण ऐकणार आहोत. मिले सूर मेरा तुम्हारा. आजच्या आनंदी कट्ट्याचं लेखन केलंय डॉक्टर धनंजय देशपांडे यांनी, अर्थात डीडी यांनी. मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणं माहिती नाही असं एकही भारतीय नसेल, इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणं जितकं श्रवणीय आहे तितकीच त्याची निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे. झालं असं की पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या मनामध्ये एक विचार आला की तरुणांना, विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारं आणि एकतेचा संदेश देणारं एखादं गाणं तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोहोचवावं, ज्यातून मेरा भारत महान ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच, शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणं कंपोज करण्यासाठी आलं. या एकूणच गाण्याची कसं आणि कुठे कुठे शूट करायचं, यात कुणाकुणाला घ्यायचं इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ॲड फिल्म मेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातल्या सिनेकलाकारांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगळीचा अंदाज होता. मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा त्यांना दिल्या आणि त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री या गाण्यामध्ये दिसते. 15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणं पहिल्यांदा रिलीज करण्यात आलं. याचं संगीत पंडित भीमसेन जोशी यांनी दिलंय. भैरवी या रागातील गाण्याचे याचे गीतकार आहेत प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातल्या प्रमुख अशा 14 भाषेत हे गाणं प्रथमच तयार झालं. तोही एक विश्वविक्रमच आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी अशा प्रत्येक भाषेत 2-2 ओळी रचल्या गेल्या. खरं तर सुरुवातीला यातल्या गायिकेच्या आवाजातील सर्वच ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होतं. मात्र जेव्हा गाणं रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला तेव्हा नेमक्या लता दिदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणं सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आलं. मात्र गाणं रिलीज होण्याच्या 2 दिवस आधी लता दिदी भारतामध्ये परतल्या. त्यांना हे गाणं रेकॉर्ड झाल्याचं कळलं. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणं ऐकलं आणि म्हणाल्या, पंडितजी, मला ही संधी सोडायची नाहीये, काहीतरी जुळवून आणा, मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते. आता झाली का पंचायत? कारण त्यामुळे कविताजींचं नाव आणि गायन हे वगळून तिथं दिदींचं बसवायचं. कविताजी नाराज झाल्या खऱ्या, पण मन मोठं करून त्यांनी यासाठी सुद्धा आनंदानं होकार दिला. त्याबद्दल दिदी इतक्या ज्येष्ठ असून सुद्धा त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दिदी तिरंगी ध्वजाच्या रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं. मात्र परस्पर सामंजस्यानं नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे, तर किमान 1-2 ओळी तरी त्यांच्या असू द्यात. त्याप्रमाणे मग गाण्यामध्ये शबाना आझमी यांच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या आहेत आणि त्या तशाच ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं. या गाण्यामध्ये सुरुवातीला पंडित भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणं गाताना दिसत आहेत तो कोडाईकॅनल इथला पंबर फॉल्स आहे. हाच तो धबधबा आहे जिथं लिरेल साबणाची त्या काळामध्ये सुपरहिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे नंतर त्याला लिरिल फॉल्स असंही नाव पडलं. या गाण्यातल्या एका कडव्यात ताजमहाल दिसतोय, जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरं तर वर्ल्ड हेरिटेज म्हणून जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूटिंग करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी यांना तसंच शूट हवं होतं. मग प्रोडक्शन टीमसहित भीमसेनजी यांनी थेट एअर मार्शल यांची भेट घेऊन आपली इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर मग परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून हे एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं. गाण्यातल्या एका कडव्यामध्ये पाण्यामध्ये हत्ती खेळताना दिसत आहेत. ते शूटिंग केरळ इथल्या पेरियार नॅशनल पार्कमधलं आहे आणि हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वनविभागानं तातडीने हालचाल करून सर्व परवानग्या दिल्या, नाहीतर अशा रिझर्व्ह पार्कमध्ये शूटिंगला परवानगी नसते. या गाण्यात 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत.
पहिली आहे ती कलकत्त्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन. या गाण्यामध्ये स्क्रीनवर तनुजा जेव्हा येते तेव्हा मराठी ओळी आपल्याला दिसतात, त्यावेळी ही रेल्वे येते. आहे ना अभिमानाची गोष्ट. या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात आलेली अनेक माणसं उभी राहिलेली दिसतात आणि ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसं पुरवणाऱ्या एजन्सी असतात. त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसं बोलवली जातात. शूटिंग झालं आणि शूट झाल्यानंतर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचं हे गीत तयार झालं आहे म्हटल्यानंतर त्यातल्या एकानेही ₹1 मानधन घेतलं नाही. तसंच यातल्या एका ओळीमध्ये शाळेतली लहान मुलं तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात. त्याचं शूटिंग उटी इथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये झालं आहे. गाण्यामध्ये एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचं शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेमध्ये करण्यात आलंय आणि अवघ्या 10 मिनिटात तो सीन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे स्वतःचे आहेत. नाहीतर इतर वेळी शूटिंगवाल्यांकडनं कपडे पुरवले जातात, ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो. मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते. दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम बालमुरलीकृष्ण यांचं या गाण्यातल्या 2 ओळींचं रेकॉर्डिंग होतं. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं असं विचारण्यात जेव्हा आलं तेव्हा माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्णन, त्यामुळे त्यांचं गाणं रेकॉर्ड होताना पाहावं म्हणून मी आलोय असं कमल हसनजी म्हटले. यावर कैलाशजी म्हणाले, संध्याकाळी या ओळीचं शूटिंग आहे समुद्रकिनारी, तर वेळ असेल तर नक्की या तिथेही. आणि कमल हसन तिथं नंतर पोहोचले आणि चक्क त्यांनाच शूटमध्ये सहभागी करून घेण्यात आलं आणि अशा रीतीनं ऐनवेळी कमल हसन यांची एंट्री यामध्ये झाली. एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलंय. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टुनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आलंय. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं आणि त्यामागे किती आणि काय काय घडत असतं आणि किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतं. ते माहिती व्हावं म्हणून हा पोस्ट प्रपंच. थोडक्यात सांगायचं तर असं गाणं पुन्हा होणे नाही. तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणं ऐकणं आणि पाहणं यातली खरी गंमत आपण अनुभवणार आहोत. चला तर मग बघूया हे गीत. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. चैन तरज थई म्यान तरज इकवट बनिए सान तरज. तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल मिलके बने एक नवा सुरताल. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मुंहिंजो सुर तुंहिंजे सां प्यारा मिले जॾहिं गीत असां जो मधुर तरानो बणे तॾहिं. सुर का दरिया बहके सागर में मिले बदलांदा रूप लखे बरसन होले होले.
இசைந்தான் நம் இருவரும் சுரமும் நமதாகும். திசை வேறானாலும் ஆழிசேர் ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவது போல் இசை நம் இசை. ನನ್ನದನಿಗೆ ನಿನ್ನದನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮದನಿಯ నా స్వరము నీ స్వరము സംഗമമൈ മനസ്വരംഗ അവതరించి എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി. তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করু কই সুর, তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করু কই সুর, সৃষ্টি হোক ওই কোতান। তোমা মোরা স্বরর মিলন সৃষ্টি করি চালু ঐক্যতান। મળે સૂર જો તારો મારો બને આપણો સૂર નિરાળો। माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा। सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा। डॉक्टर धनंजय देशपांडे यांचा हा लेख आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला जरूर आपल्या कमेंट्स नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय हे लिहायला विसरू नका। यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून। तोपर्यंत मात्र आनंदी रहा।